दरम्यान सुशील केडियांसारख्यांची मस्ती एकनाथ शिंदे आणि अमित शहांमुळेच वाढल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करू शकतो, मात्र दुराग्रह नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। केडियांसारख्यांची शिंदे शहांमुळे मस्ती वाढल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। तर मराठीचा आग्रह करू शकतो, दुराग्रह नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केडियाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे। नाही, त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे। त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं। आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या राजकारणामुळे, आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं। आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली। महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण। हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। हमें एक चीज़ समझ लेनी चाहिए कि महाराष्ट्र में रह के मराठी का अपमान भी नहीं होना चाहिए। महाराष्ट्र में आप रहते हो, महाराष्ट्र में अगर बिजनेस कर रहे हो तो मराठी का अपमान नहीं सहन किया जा सकता है। तो मेरे ख्याल से ऑब्वियस है कि दोनों चीज़ें एक साथ में चलती है। आज मराठी और हिंदी इस इशू को लेके जो भी पॉलिटिक्स चल रहा है, इस पॉलिटिक्स को मद्देनज़र रखते हुए जो भी कायदा सुव्यवस्था का या फिर जो भी यहाँ पे क्वेश्चन तैयार हो रहा है तो बिल्कुल उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। जिन्होंने कायदा हाथ में लिया उनके ऊपर कायदे से कार्रवाई की जाएगी।